अमरावतीत घरफोडी करणाऱ्या विधी संघर्षित बालकाला पोलिसांनी ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे। नागपूर गेट हद्दीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तब्बल 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 9 ऑगस्ट रोजी नागपूर गेट पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात 498 ग्रॅम सोने आणि 2 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकाने अमरावतीतील सुमारे 200 सीसीटीव्ही फुटेज तपासलेत। यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा आणि हैदराबादपर्यंत तपास करत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आलाय। 17 ऑगस्ट रोजी वेलकम पॉइंट येथे विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 470 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,70,000 रुपयांची रोकड असा एकूण 72,27,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीमध्ये 9 ऑगस्ट रोजी ही घटना घडलेली आहे। आझाद कॉलनीमध्ये मुस्तफा यांच्या घरी ही चोरी झालेली होती। फिर्यादी हे बाहेरगावी गेलेले असताना रात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती आणि फिर्यादी परत आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस बघितलं तर त्यावेळेस जवळपास 72 लाखाचं सोनं त्यांचं चोरी गेलेलं होतं। त्याचबरोबर त्यामध्ये काही कॅश पण होती। तर ही कॅश आणि हे सोनं जे आहे ते आमच्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडनं सगळं आरोपीला अटक केलेली आहे आणि मुद्देमाल सुद्धा पूर्णतः त्यामध्ये रिकव्हर झालेला आहे। किती अंदाजे सोनं आहे मुद्देमाल? जवळपास कॅश आणि गोल्ड असं दोन्ही मिळून 72 लाखाची ही मोठी घरफोडी होती, जी उघडकीस आणण्यामध्ये आमच्या क्राईमच्या लोकांना यश आलेलं आहे। अमरावती गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज तपासामुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून मोठ्या किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे।